नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी याच्या संरक्षण शास्त्र या विषयाचं प्रकरण 4थ्याकडे वळणार आहोत. या अगोदर आपण 3 प्रकरणांची व्हिडिओज बनवलेली आहेत, ती तुम्हाला शेअर केलेली आहेत. बऱ्याच दिवसानंतर आपण संरक्षणाचं 4थ्या प्रकरणाकडे जातो आहोत, ज्याचं नाव आहे भारताची आण्विक, अवकाश आणि सागरी धोरणे. हे प्रकरण मोठं असल्या कारणाने आपण 8 भागांमध्ये या प्रकरणाला डिवाइड केलेला आहे. कारण 1 किंवा 2 व्हिडिओ हा खूप मोठा झाला असता, आणि म्हणून बघूया आपण भारताची आण्विक, अवकाश आणि सागरी धोरणे याचा भाग 1. आपल्याला माहिती आहे या आण्विक धोरणात तुर्भे इथली जी काही आपली अणुभट्टी आहे, स्क्रीनवर जी तुम्ही पाहता आहात ती तुर्भे येथील अणुभट्टी. स्वातंत्र्य आपल्याला 1947 मध्ये मिळालं, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला आपलं स्वातंत्र्य, आपलं सार्वभौमत्व हे टिकवणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी आपल्याला संरक्षण क्षेत्रामध्ये परिपूर्ण होणं गरजेचं होतं, आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर लगेच भारताचा संशोधन कार्यक्रम सुरू झाला, आणि भारताच्या आण्विक धोरणाची जी काही उभारणी आहे ती प्रामुख्याने 2 तत्वांवर झाली. आता अर्थात आण्विक धोरणामागे काही आपल्याला 2 देशांच्या बरोबर किंवा आपल्या शत्रू राष्ट्राबरोबर युद्धच करायचं होतं असं नाहीये. देशाच्या प्रगतीसाठी अशा प्रकारच्या न्यूक्लिअर पॉवरची आपल्याला गरज होती, आणि म्हणून जर आपल्याला आण्विक धोरणामध्ये आण्विक प्रोग्राम मध्ये, न्यूक्लिअर प्रोग्राम मध्ये प्रगती करायची असेल तर त्याच्यासाठी काहीतरी तत्व, उद्देश हे अगोदर ठरवणं गरजेचं होतं. ते ठरवल्यानंतर भारताचं आण्विक धोरण जे आहे ते प्रामुख्याने 2 तत्वांवर उभारण्यात आलं, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल पहिलं म्हणजे अणुऊर्जेचा शांततामय कामासाठी विकास व संशोधनाला प्रोत्साहन देणे. आपण न्यूक्लिअर एनर्जी तर तयार करतो आहोत, अणुऊर्जा तर आपण करतो आहोत, परंतु याचा अर्थ असा नाहीये की अणुऊर्जा फक्त आपल्याला शत्रूचा नायनाट करण्यासाठीच वापरता येते. आपल्या देशाच्या शांततामय कामासाठी सुद्धा तिचा उपयोग केला जात असतो, आणि म्हणून पहिलं आपलं जे काही तत्व होतं ते म्हणजे अणुऊर्जेचा शांततामय कामासाठी विकास करणं आणि संशोधनाला प्रोत्साहन देणं. कारण नव्या युगामध्ये आपल्याला संशोधन करणं गरजेचं आहे. आपण या न्यूक्लिअर एनर्जीच्या याच्यामध्ये कुठेही मागे पडणार नाहीत हे पाहणं गरजेचं होतं, आणि त्यासाठी न्यूक्लिअर एनर्जी मध्ये आपल्याला काहीतरी संशोधन करणं गरजेचं आहे. हे एक तत्व याच्या मागे होतं. दुसरं तत्व अणुसंशोधन क्षेत्रामध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करणे. कुठपर्यंत आपण इतर देशांवर अवलंबून राहायचं, कुठपर्यंत आपण परावलंबी राहायचं. आपल्या देशामध्ये मॅन पॉवर आहे, बुद्धिमत्ता आहे, आणि बरेचसे सुख सुविधा सुद्धा आहेत की ज्याच्यावर आपण अणुसंशोधन करू शकतो, अणुसंशोधन क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होऊ शकतो. आणि या तत्वांच्या आधारावर भारताने 3 टप्प्यातील आण्विक धोरण तयार केलं की जे भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा भारतासाठी आवश्यक होतं. या धोरणाचे प्रमुख जे काही घटक आहेत ते पुढील प्रमाणे: नैसर्गिक युरेनियमवर चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास करणे. आपल्याला समजा बाहेरून कच्चा माल घ्यायचा नाहीये, मग आपल्याकडे नॅचरल युरेनियम आहे, युरेनियमचे साठे आहेत, त्याचा वापर आपण कधी करणार? मग या युरेनियमवर चालणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास सर्वप्रथम करणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा घटक, पहिल्या टप्प्यातून निर्माण होणाऱ्या प्लुटोनियमवर चालणाऱ्या फास्ट ब्रीडर अणुभट्ट्यांचा विकास करणं. पहिल्या टप्प्यातून जे काही प्लुटोनियम तयार होईल आणि त्याच्यावर चालणाऱ्या फास्ट ब्रीडर या अणुभट्ट्यांचा विकास करणे, म्हणजे टप्प्याटप्प्याने आपल्याला या न्यूक्लिअर एनर्जीमध्ये आपण स्वयंपूर्ण होऊ शकत होतो, हा विश्वास त्यावेळच्या नेत्यांना, त्यावेळच्या शास्त्रज्ञांना होता. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा घटक म्हणजे भारतामध्ये थोरियम युक्त वाळूचे साठे मोठे आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला इतर देशांची मदत मागण्याची गरज राहणार नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये थोरियमचे साठे असल्यामुळे थोरियम आणि युरेनियम इंधनावर चालू शकणाऱ्या अणुभट्ट्यांचा विकास आणि त्या दृष्टीने संशोधन करणे, म्हणजे आपल्याला अणुऊर्जेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होणं हे अशक्य नव्हतं. आणि हा विचार करून या अणुभट्ट्यांचा विकास करण्याचं धोरण भारताने जाहीर केलं. म्हणून भारताने मुंबईतील तुर्भे येथे 1956 मध्ये अप्सरा ही पहिली संशोधन अणुभट्टी उभारली. सगळ्यात अगोदर भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये आणि त्याच्या 9 वर्षात मुंबईतल्या तुर्भे येथे अप्सरा ही पहिली अणुभट्टी उभारली भारताने. आणि ही मोठी कामगिरी होती, मोठी अचिव्हमेंट होती. ही मोठी अचिव्हमेंट मानली जात होती. या अणुभट्टीची जी काही उभारणी आहे ती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर होती, म्हणजे आपलंच तंत्रज्ञान होतं, टेक्नॉलॉजी भारताची होती, कुठल्याही देशाची टेक्नॉलॉजी नव्हती. आणि हे अगदी कमी कालावधीमध्ये 9 वर्षाच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे अशा प्रकारचं यश मिळवणं हे खूप मोठं काम होतं असं त्या ठिकाणी आपल्याला मानता येईल. त्याच्यानंतर पुन्हा 4 वर्षांनी 1960 मध्ये कॅनडा, भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त मोहिमेतून, म्हणजे कॅनडा इंडिया रिएक्टर युनायटेड स्टेट्स, सायरस नावाची अणुभट्टी आपण उभारली. सायरस मध्ये 3 देशांच्या मोहिमेतून आहे ती, म्हणून सी म्हणजे कॅनडा, आय इंडिया, आर रिएक्टर, युनायटेड म्हणजे यू आणि एस म्हणजे स्टेट्स. आणि ही सायरस नावाची जी काही अणुभट्टी होती ती आपण उभारली. त्यानंतर पुन्हा 1 वर्षाने 1961 मध्ये झर्लिना या अणुभट्टीचं काम सुरू करण्यात आलं. म्हणजे आपण जो काही 56 मध्ये पहिली जी काही पाऊल टाकलं अप्सरा या अणुभट्टीच्या माध्यमातून, ते मग 60 मध्ये 61 मध्ये असं हे काम पुढे जोमाने सुरू राहिलं आणि मागे वळून भारताने पाहिलं नाही. भारताच्या अणुसंशोधन कार्यक्रमात इंधनावर फेर प्रक्रिया हा महत्वाचा भाग मानला गेला. अणुभट्टीत वापरलेल्या इंधनाच्या साक्यातून प्लुटोनियम वेगळे काढणे, ते नव्याने वापरणे ही फेर प्रक्रिया त्याच अपेक्षित होती. म्हणजे रिप्रोसेसिंग करून त्याचा वापर आपल्याला या पुन्हा अणुभट्ट्यांमध्ये करता येईल आणि त्याचा एक वेगळा परिणाम आपल्याला दिसेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा वापर जो काही आहे तो आपल्याला भारतामध्ये शांततामय कामासाठी करता येईल. या अणुऊर्जेचा वापर जसं इलेक्ट्रिक तयार करणे, आणि इलेक्ट्रिक आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीजला लागते, त्याच्यानंतर ग्राहकांसाठी म्हणजे घरगुती वीज लागते, आणि अजून इतर सगळ्या पॉवर प्लांट वगैरे हे सगळे जे काही गोष्टी आहेत या आण्विक क्षेत्रामध्ये जी काही आपण प्रगती करत होतो त्याचा जो काही फायदा आहे तो आपल्याला भारतालाच होणार होता, भारताच्या विकासासाठी होणार होता, शांततामय कामासाठी होणार होता, हे इथं स्पष्ट झालं. भारतामध्ये थोरियमचे मोठे साठे आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. आता बघा इथं तुम्ही स्क्रीनवर दिसता आहे ते साठे भारतामध्ये कुठे कुठे आहेत. साधारणतः इथं तुम्ही पाहता आहात की 35% जे काही साठे आहेत ते आंध्र प्रदेश एक्सक्लुडिंग तेलंगणा इथं आहेत. त्याच्यानंतर 10 ते 20% जे काही साठे आहेत ते 15 ते 20% जे काही साठे आहेत ते तामिळनाडू, ओडिसा या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर 10 ते 15% साठे केरला, त्याच्यानंतर इकडे बघा वेस्ट बेंगाल इकडे आहेत. आणि 0 ते 5% जे काही साठे आहेत ते आपल्याला बिहार इथं दिसतात. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काही साठे आहेत पूर्ण जगाच्या, म्हणून आपल्याला या थोरियमच्या याच्यावर अणुऊर्जा निर्मिती करणं
हे सहज शक्य होणार होतं आणि ते फायद्याचं देखील होतं. म्हणजे असं म्हटलं जात होतं की इंडियाज थोरियम डिपॉझिट्स आर एस्टिमेटेड ॲट 3,60,000 टन्स विच इज 20% ऑफ द ग्लोबल रिझर्व्ह. संपूर्ण जगामध्ये जे काही थोरियमचे साठे आहेत त्याच्यापैकी 25% साठे हे भारतात आहेत. मग याचा उपयोग आपल्याला अणुऊर्जेच्या कामासाठी करून घेणं गरजेचं होतं आणि ते आवश्यक होतं आणि ते आपल्या फायद्याचे देखील होतं. त्यामुळेच तिसऱ्या टप्प्यात भारतातील अणुभट्ट्या थोरियमवर चालतील असं तंत्रज्ञान विकसित करण्याची योजना आखण्यात आली. कारण जे आपल्याला चिपेस्ट असेल, जे चांगलं असेल, जे फायद्याचं असेल, म्हणून ही जी काही कल्पना होती ती आखण्यात आली की ज्याच्यामध्ये आपल्या भारतातल्या अणुभट्ट्या या थोरियमवर चालतील. सुरुवातीपासून 1 दशकभराच्या काळातच भारतीय अणुसंशोधन कार्यक्रम उभारी घेण्याच्या स्थितीत आला. आपल्याला माहिती आहे 56 मध्ये पहिली अप्सरा जी काही अणुभट्टी आहे ती स्थापन झाली, तिला आपण तयार केली, निर्माण केली आणि त्याच्यानंतर जवळपास 66 पर्यंत किंवा 64 पर्यंत म्हणजे 1 दशक 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताने खरोखर उल्लेखनीय काम या अणुसंशोधनाच्या कार्यक्रमात केलं. म्हणून साहजिकच त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की भारताने अणुसंशोधन कार्यक्रम एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन पोहोचवला आणि तो खरोखर उल्लेखनीय होता, खरोखर वाखाणण्याजोगा होता. त्याच्यानंतर भारत आणि चीनमध्ये 1962 मध्ये युद्ध झालं हे आपल्याला माहिती आहे की ज्याच्यात दुर्दैवाने भारताचा पराभव झाला. पराभवाची खूप वेगवेगळी कारणं होती, परंतु पराभव झाला ही निश्चित. आणि म्हणून भारताला आता वास्तविक त्या ठिकाणी हिंदी चीनी भाई भाई असं म्हणत असताना चीनने पाठीत खंजीर खुपसला असो, पण भारताचा पराभव झाला हे निश्चित. मग पुन्हा आपण चीनकडे कशा पद्धतीने हिंदी चीनी भाई भाई बघणार आणि म्हणून चीन पासून सावध राहिलेलं बरं. परंतु चीनने काय केलं 1962 मध्ये जे युद्ध झालं आणि जे आपण हारलो त्याच्यानंतर 2 वर्षाच्या काळातच म्हणजे 1964 मध्ये चीनने अणु चाचणी केली. 16 ऑक्टोबर 1964 मध्ये. साहजिकच त्या ठिकाणी भारताला त्याच्या आण्विक धोरणाचा फेरविचार करणं भाग पडलं, कारण आपला शत्रू राष्ट्र ज्याच्याकडून आपण 2 वर्ष अगोदर पराभूत झालेलो आहोत आणि तो आण्विक चाचणी करतो आहे, अणु चाचणी करतो आहे, आपल्याला देखील सावध राहणं गरजेचं आहे. तो हल्ला करो नको करो, परंतु आपल्या जवळ त्या ठिकाणी त्याला जर समजा यदा कदाचित चीनने आक्रमण केलं तर आपण त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याला तेवढ्या तोडीस तोड क्षेपणास्त्र म्हणा, शस्त्रास्त्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि 1962 मध्ये आपण युद्ध हरण्याचं ते एकमेव कारण होतं, कारण त्यांच्याकडे जी काही होती ती आधुनिक शस्त्रास्त्र होती, आपल्याकडे कालबाह्य शस्त्रास्त्र होती, पारंपरिक शस्त्रास्त्र होती. आणि म्हणून त्यांनी केलेल्या या चाचणीने, अणुचाचणीने आपले डोळे उघडलेत आणि आपल्याला जो काही आपण आतापर्यंत शांततामय कामासाठी आपण अणुऊर्जेचा वापर करणार असा जो विचार केलेला होता, हे जे काही आपलं तत्व होतं त्याच्यामध्ये मात्र फेरविचार करणं आपल्याला भाग पडलं आणि ते करावं लागणार होतं. त्याच काळामध्ये आपल्याकडे दुर्दैवी घटना झाल्यात. 1964 मध्ये पंडित नेहरूंचं निधन झालं. शांततामय कारणांसाठी अणुशक्तीचा उपयोग हे ब्रीद मात्र 64 पर्यंत कायम होतं, जोपर्यंत चीनने अणुचाचणी केली तोपर्यंत, जोपर्यंत पंडित नेहरूंचं निधन झालं तोपर्यंत. परंतु पंडित नेहरूंचं निधन झालं आणि त्याच्यानंतर काही महिन्यातच चीनने अणुचाचणी केली आणि अणुचाचणी केल्यामुळे भारताला एक वेगळा विचार करणं गरजेचं होतं. साहजिकच आहे, स्वाभाविक आहे. आपला शत्रू राष्ट्र काय करतोय आणि आपल्याला आपलं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व टिकवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आणि म्हणून आपल्याला फेरविचार करावा लागणारच होता. सुरुवातीला प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री हे नेहरूंच्या धोरणात बदल करण्यास राजी नव्हते, कारण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून भारत हा शांतता प्रिय देश आहे, होता, आहे आणि राहील. आणि म्हणून जे पंडित नेहरूंचं स्वप्न होतं की आपण अणुऊर्जेचा वापर शांततामय कामासाठी करू आणि या धोरणामध्ये लाल बहादूर शास्त्री जे आहेत त्याच्यानंतरचे प्रधानमंत्री यांनी बदल करायला ते तयार नव्हते. कालांतराने शास्त्रींच्या विचारांमध्ये बदल झाला आणि अणुसंशोधनाच्या हेतूने अणुस्फोट किंवा अणुचाचणी करण्यास त्यांनी संमती दिली, कारण चित्र बदलत होतं. त्यांनाही समजलं की जर समजा भविष्यामध्ये चीनने आपल्यावर आक्रमण केलं आणि अणु
बॉम्बचा जर आपल्यावर वापर केला तर मग आपण काय करणार? आपण हात बांधून सगळी गंमत बघणार का? त्याच्यासाठी आपल्याला लाल बहादूर शास्त्री हे भारताचे जे काही दुसरे पंतप्रधान होते त्यांनी अणु चाचणी करण्यास परवानगी दिली. त्याच्यानंतर डॉक्टर होमी बाबांचं असं मत होतं की भारत केवळ 1.5 वर्षातच अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता मिळू शकेल. म्हणजे एवढा आत्मविश्वास या शास्त्रज्ञांना होता, कारण तेवढी मॅन पॉवर आपल्याकडे होती, तेवढी बुद्धिमत्ता आपल्याकडे होती, तेवढ्या सगळ्या त्याच्यासाठी लागणाऱ्या जे काही गोष्टी होत्या ते भारताकडे होत्या. आणि म्हणून एवढा आत्मविश्वास डॉक्टर होमी बाबांना होता की 1.5 वर्षामध्ये आपण अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता मिळू शकेल आपल्याला, आपण तो तयार करू शकू. परंतु दुर्दैवाने झालं काय की डॉक्टर होमी बाबा आणि लाल बहादूर शास्त्री यांचं 1966 मध्ये निधन झालं. आणि ही भारतासाठी अत्यंत दुःखदायक अशा प्रकारची घटना होती, कारण एक वेगळ्या टप्प्यामध्ये भारत पाऊल ठेवत होता आणि त्या काळातच त्या ठिकाणी जे देशाला उभारी आणण्याचं काम करत होते, ज्यांच्यामुळे एक वेगळं वळण देशाला लागणार होतं, तिथं त्या ठिकाणी थोडासा फुलस्टॉप आपल्याला मिळाला. याच काळामध्ये शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर जग अण्वस्त्र प्रसारबंदी कराराची चर्चा करत होते. म्हणजे ज्या वेळेस हे सगळं काही सुरू होतं त्याच वेळेस जगामध्ये कोल्ड वॉर सुरू होतं. मात्र त्यावेळेस कोल्ड वॉर मध्ये भारत नव्हता. भारताने तटस्थ भूमिका घेतलेली होती. दोन जे काही महाशक्ती होत्या ते कोणाच्याही बाजूने भारत नव्हता. पण हे कोल्ड वॉर सुरू असताना मग जगाने काय केलं, जगातले काही देश जवळ आलेत आणि आता आपण एनपीटी, नॉन प्रोलिफेरेशन ट्रीटी, ज्याला आपण अण्वस्त्र प्रसारबंदी करार म्हणतो, त्याची चर्चा करत होती की आपण ते करूया. आणि ते झालं 1968 मध्ये. विविध देशांनी या करारावर सह्या देखील केल्या. आपण पाहता आहात स्क्रीनवर की या नॉन प्रोलिफेरेशन ट्रीटी मध्ये काही देशांनी सह्या केल्यात, काही देशांनी सह्या केल्या नाहीत. अशी वेगवेगळ्या प्रकारची त्यांचे कॅटेगरीज होत्या, ते आपण नंतरच्या याच्यामध्ये पाहणारच आहोत. पण आपल्याला स्क्रीनमध्ये सगळं दिसतं आहे की काही तटस्थ होते, काहींनी सह्या केल्यात, काहींनी सह्या केल्या नाहीत. परंतु हा करार अण्वस्त्रधारी आणि अण्वस्त्र नसलेल्या देशांमध्ये भेदभाव करत असल्याचे प्रतिपादन भारताने केलं आणि भारत याच्यावर सही करणार नाही असं ठामपणे सांगितलं जगाला. या कारणामुळे हा जो काही करार होता एनपीटी करार, याच्यामुळे अद्याप अण्वस्त्रे विकसित न केलेल्या देशांवर बंधनं येणार होती. साहजिकच होतं. आता ज्या देशांकडे शस्त्रास्त्र होती, क्षेपणास्त्र होती, अण्वस्त्र होती, त्या देशांनी त्यांचे क्षेपणास्त्र त्यांच्या जवळ ठेवायचे आणि नवीन कोणी तयार करायचे नाहीत इतर देशांनी, असा भेदभाव करणारा हा करार होता. मग ज्यांच्याकडे आहेत ते शस्त्रास्त्रांनी सज्ज असे देश आणि ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी काय करायचं? भविष्यामध्ये जर ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत त्यांनी जर अण्वस्त्र नसलेल्या देशांवर आक्रमण केलं, मग ज्यांच्याकडे अण्वस्त्र नाहीत त्यांनी काही काठ्या, लाठ्या किंवा तलवारी यांनी लढायचं. आणि म्हणून हा जो काही एनपीटी करार होता तो भेदभाव निर्माण करणारा होता. म्हणून भारताने याच्यावर सही केली नाही, अद्यापही केलेली नाहीये. कारण देशांवर बंधनं येणार होती आणि म्हणून भारताला हे पटत नव्हतं, भारताला आवडत नव्हतं. त्याच्यामुळे अण्वस्त्रांचा विविध देशातील प्रसार रोखला जाणार होता. हे जरी खरं असलं, म्हणजे जो प्रसार होणार होता, जे अण्वस्त्र वाढणार होती, जे देश त्या ठिकाणी त्याला खतपाणी घालणार होते, तो रोखला जाणार होता, हे खरं आहे. परंतु भारताचं काय म्हणणं होतं की ज्यांच्याकडे ऑलरेडी अण्वस्त्र आहेत त्या देशांवर संहारक शक्ती वाढवत नेण्यावर कोणतीही बंधनं नव्हती. म्हणजे तुमच्याकडे शस्त्रास्त्र आहेत, अण्वस्त्र आहेत, तुम्ही ती वाढवणार आणि ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी तयारच करू नयेत. आणि म्हणून भारताचं असं म्हणणं होतं की तुमची नष्ट करा आणि याच्या पुढे कोणी तयार करायची नाहीत. असं जर असेल तर भारत सही करायला तयार होता. आणि या अशा प्रकारच्या गोष्टीवर भारताने लक्ष वेधलं आणि जगाला सांगितलं की जे देश या एनपीटी करारावर सह्या करण्यासाठी आग्रह करत आहेत त्यांचं कट कारस्थान भारताने उघडकीस आणलं. याच्यामध्ये पुढे आता
हा करार आणि त्याच्या पुढे काय झालं ते आपण पार्ट 2 मध्ये पाहणारच आहोत. तोपर्यंत आपल्याला त्या पुढील पार्टचे व्हिडिओज पाहिजे असतील तर आपण चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हा व्हिडिओ 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढे फॉरवर्ड करा. आपण माझा व्हिडिओ पाहिलात, आपले आभार.